येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपले लाडके उमेदवार किरण तडवीराव साहेब तसंच त्यांच्या विजयासाठी झेंडावरती प्रचार दौरा आणि त्यानिमित्त धमडाई गाव व परिसरातले हे आणि स्वागत हे पाहून इथं प्रत्येक व्यक्ती भारावून गेलेला आहे. मित्रांनो, आपण नेहमी बघत असतो की मोठमोठ्या गावांचे नाव निघतं, परंतु लहान गाव, आपलं लहान गाव, मूर्ती लहान पण कीर्ती महान, इथला जल्लोष, इथं संविधाताई सुद्धा उपस्थित राहत आहेत.
त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आपल्या धामडाई गाव व परिसर विजूभाईंनी अत्यंत चांगली व्यवस्था इथं केलेली आहे आणि इथं आपल्या सर्व वक्त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। स्टेजच्या आजूबाजूला जेवढे आपले कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा समोर बसून घ्यायचे आहे। मित्रांनो, हा उत्साह आपला आणि त्याच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहोत। मी मंचावर उपस्थित जे आपले परिसरातले अंबुदादा, गुलाबदादा, अजय भाऊ आडशी, कृष्णाभाई पत्राई, मंगेशभाऊ पळाशी, शरदभाई पळाशी, दिलीपभाई आडशी, प्रदीपभाई नाळे, तुकडोजीभाई गमडाई, तसंच आपल्या परिसरातले जे नेते मंडळ आहे त्यांनी इथं मंचावर उपस्थित राहायचे आहे। कदाचित कोणाचे नाव राहिलं असेल तर आपला परिवाराचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा इथं मंचावर यायचे आहे। मित्रांनो, आपण एक वेळा जोराने घोषणा देऊन द्या, काँग्रेस पक्षाच्या, काँग्रेस पक्षाच्या एकूच चाले। सर्व परिसरातील नागरिकांच्या या प्रचार सभेमध्ये हार्दिक स्वागत स्वागत। आपण मित्रांनो की सभेला जे उपस्थित आहेत त्यांचे आपल्याला प्रमुख विचार ऐकायचे आहेत, म्हणून मी सुरुवातीला विनंती करतो की डॉक्टर सायजीराव यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करायचे आहे। जास्त वेळ न घेता आपण, कारण की नेते मंडळींना परत पुढे जायचे आहे, तर डॉक्टर साहेबांनी सभेची सुरुवात आपल्या मार्गदर्शनाने करावी अशी नम्र विनंती। राम मंडळी, आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्यांनी पूर्ण आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे एक एक खेडे, एक एक घर, एक एक गाव पूर्ण फिरून काढलं असे आपले लाडके उमेदवार आदरणीय किरणतरी रावसाहेब, त्यांच्या समेत खास करून आलेले आपल्या साधा तालुक्याचे आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य मोहनदादा शेवाडे, आपल्या निरीक्षक म्हणून काँग्रेस पक्षाचे शेंगावून आलेले एक सेंटेक्स ऑफिसर होते, ते आपल्या एका स्वतःच्या आदिवासी कुटुंबामधून आदरणीय पोरलालजी खरते साहेब, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। समित्रा ताई, डॉक्टर साहेब त्या पण आहेत, इंदिरा ताई आलेले आहेत। आपल्या गावाची ज्यांनी धुरा सांभाळली आणि जो झेंडा लावला ते आदरणीय आपले उद्योगपती, आपले भाचे साहेब असे आदरणीय गोलूभैया सभापती साहेब, तसेच आपले माजी मार्केट कमिटीचे उपसभापती भरतभाई भिके यांना, सर्व टोलामुळाचं व्यासपीठ या ठिकाणी आलेले मित्र, अतिशय जोश आणि उत्साह, हा उत्साह बघून खरंच आठवण येते की आजची जी सभा आहे ती सभेला आदरणीय कैलासवासी भट्टसिंग भैया दादा हे कायम म्हणायचे कि साले तुम जो लढते हैं तो जोश में नहीं लढते, आणि आजचा जोश बघून खरंच सर्वजण खुश झाले। आपले ह्याचे विजू भाऊ आणि त्यांची सर्व टीम, सरपंच साहेब, की आजचा विजय म्हणजे असा आहे की 100% किरणतळीराव साहेबचा विजय आहे। याला कारण असं आहे, गावित साहेब जर कधी आमच्याकडे आले ते सांगतात तिकडचा भाग जो आहे तो सर्व माझ्या पाठीशी आहे, आणि तुमच्याकडे आले की तुम्हाला सांगता की तिकडचा भाग आमच्याकडे। आता सर्व साक्ष व्यासपीठ बसले, हे काही आम्ही काही पुतळे आणलेत का? सर्वच भाग काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे मित्र हो, आणि 100% विजय निश्चित आहे हे आज या ठिकाणी तुम्ही दाखवून दिला। विजयाची दुरापार जोरात होती। आमचे कैलासवासी दादा सांगायचे, रोने से कभी राज्य नहीं मिलता, सोने से कभी ताज नहीं मिलता, खून बहाने पसीना नहीं बिगड़ मिलता। दोस्तों,
चमनपणाने केली हे रात हे जिल्हा आहे याच्यासाठी आपलं रक्त ओतावं लागतं आणि रक्त ओतून पसीना येतो तोपर्यंत काम करून या ठिकाणी सरपंचाने हे परिवर्तन घडवलंय. बोलू भैयाने या ठिकाणी जोर लावलेला आहे. म्हणून मित्र खरं त्यांचं कौतुक करावं. मित्र विजूभाऊ तुमचं कमी आहे. आज या ठिकाणी प्रत्येकाने समोरचा उमेदवार रोने लागले आहे. प्रत्येक खेडोखेडी फिरायला लागला. आणि 25-30 वर्षे कधी कोणतं गाव काहीच माहित नव्हतं. गल्लीवर दाखवून दिला होता. आणि याला कारण ही जी सर्व टीम आहे, ही जी निवडणूक आहे, सर्व जनतेने तुम्ही हातात घेतलेली आहे. आता कोणीच ऐकणार नाही. पंजाच्या चिन्हावरती 100% मतदान पडणार आहे. आणि किरण करीराव साहेब हे 100% बहुमताने निवडतील अशी 100% ही साक्ष समोर आहे. हे काही कोणी स्वतःच्या उत्साहाने या ठिकाणी आले त्यांना रुपये देऊन पैसे देऊन लोक आणावे लागतात. आपला उत्साह 2-3 तासापासून या ठिकाणी आपण वाट पाहत आहे. खरंच आपल्याला कौतुक करावं तितकं कमी आहे. आज या ठिकाणी जे आपल्याला 30 वर्षापासून चटके लागले ते चटके अजून सहन करत होतो. आता सहन करण्याचे दिवस गेले. म्हणून आपण आता ते सोडून जबाबदारी केली पाहिजे आणि जबाबदारीने राहिलं पाहिजे मित्र. कारण की ज्याही योजना आहेत या योजना फक्त टक्केवारी पुरत्या चालल्या आणि टक्केवारी पुरत्या करत असताना आपल्या हाती काहीच राहत नाही. आता सुद्धा गाई वाटप अजून बी चालू आहे, आम्हाला बी दिसतंय. परंतु आपण दिले पाहिजे. गोर गरीब जनतेने या ठिकाणी 22,000 रुपये भरले. मित्र ती गाय 2-2 दिवस येऊन बी दूध देत नाही. हो मागे चौकशा झाल्या तरी सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणजे इतके निगरगट्ट लोक या ठिकाणी आहेत तर त्यांना त्याचं काही वाटत नाही. जर निवडणुकी आली का त्यावेळेस ते काम करतात आणि तेवढंच काम करून मोकळे होतात. असं न करता त्यांनी आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी एक शपथ घेऊन ठरवून घ्यायचं. लबाड लुटके लफंगे पुष्कळ झाले. आपल्याला प्रामाणिक माणूस मिळालेला आहे आणि त्या माणसाला विधानसभेवर पाठवायचं मित्र हो. त्याच्यासाठी आपण सर्वजण एक संघ राहू. आता या खोट्या योजना ज्या आहेत या फक्त टक्केवारीसाठी घेतल्या गेल्या. कुणाचंही एकाचंही भलं झालं नाही 30 वर्षात. एक बी कुटुंब वाढलेलं नाही. आपण आपला घाम काढून जगतोय मित्र हो. आणि म्हणून आज या ठिकाणी आलो. एका परिश्रमामध्ये काम करून निघतोय. या ठिकाणी जो सरपंच आहे आपला विजूभाऊ याने फार मोठं काम केलं. पूर्ण गटामध्ये केलेले पश्चिम भागामध्ये त्याची जबाबदारी दिली. सरपंच बनवत असताना या गावाची धुरा आमच्या नेत्यांनी जो शंका दिला आणि तो नंदुरबार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आधी तयारच आहे की जान जाय पण वचन न जाय ही प्रमुख सदा आई आई. आणि म्हणून आज या ठिकाणी विजूभाऊ त्यांची टीम आजही चांगलं काम प्रामाणिकपणे करतोय. गावाचा विकास करतोय. त्यांचा विश्वास ठेवला आहे. म्हणून मी करतो या ठिकाणी मोठ्या जबाबदारीने आलेले मित्र. विजूभाऊ जास्त न सांगतो मी तुम्हाला सांगतो जबाबदारीचा धडा कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही. तर तो आयुष्य जगत असताना स्वतःला शिकावा लागतो. त्याने कोणतं पुस्तक नाही वाचलेलं, त्याने अनुभव घेतलेला आहे आणि ती जबाबदारी पूर्ण शिकवली. भैया साहेबांना विश्वास दिला आणि तो विश्वास 2.5-3 वर्षामध्ये समोर दिसतोय. खरंच त्याचं कौतुक करावं तितकं कमी नाही. आज ही जनता त्याच्या पाठीशी काय की या गावाचा विकास आणि तो विकास करून दाखवलेला आहे. विकास तर पुष्कळ लोक करतात. कोण पेट्या वाटून करतं, कोण ते सिलेंडर वाटून करतं. हे फक्त पोटासाठी करतात. मित्र एक पेटीमध्ये जर उघडलं तर सर्वांना 7 नंबरचं दुखतंय. कोणाचा पाय कमी जास्ती नाही आहे का? हे माप आहे का? हे पेटेच तर तपासले पाहिजे. पहिले पेटे चांगला पत्रा होता मानवी सर्व असताना बाकी जायला अशी जर परिस्थिती आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आता कोणी यांची शेवटचे 2 दिवस राहिले. या 2 दिवसामध्ये काही सर्व खोटले प्रकाशापासून तर तोरखड्यापर्यंत सारंगाड्यापर्यंत सर्व नेते आपल्या पाठीशी मुंडादादा सहित आणि 100% विजय पाठीशी आलेला आहे. आता आपण ठेवलेला नीट कमी करू नका एवढी हात जोडून विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आपल्या गावकऱ्यांकडून आपल्या गावाचे प्रथम नागरिक विजूभाई यांच्या सूचनेनुसार आणि वेळ कमी असल्यामुळे
आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त 2 जणांच्या इथं सत्कार करणार आहोत. हा सत्कार 2 जणांच्या नसून पूर्ण गावकऱ्यांकडून या मंचाचा सत्कार आहे. म्हणून मी विनंती करतो की किरण रावसाहेब आणि निरीक्षक महोदय आप भी यहाँ पर आइए. आपका सत्कार आपके सरपंच और उप सरपंच इनके द्वारा किया जाता है, तो आपको निमंत्रित करता हूँ. विजू भाई यांनी उपसरपंच साहेब यांनी इथे यायचे आहे. एका लहान गावाची कमाल बघा की एवढी मोठी तयारी आणि एवढा मोठा जल्लोष की त्यांनी जेसीबी द्वारा सर्वांच्या फुलांनी स्वागत केलं. यानंतर मोहनदादा शेवाळे आपले मनोगत व्यक्त करतील. बऱ्याच दिवसापासून आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, तर मी मोहनदादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंदुरबार मतदारसंघाला महाविकास आघाडीला उमेदवार किरण तडवीराव साहेब, जिल्हा शरदचंद्र पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सीपीआय सीपीएम, बिरसा आर्मी, सर्व दलित संघटना, सर्व मुस्लिम संघटना, सर्व आदिवासी संघटना इसना पाठिंबा आहे. महाविकास आघाडीला उमेदवार सन्माननीय व्यासपीठ जे गोरगरीबाला काही मदत करा, युवा नेता गोलू भैया जिसने वैद्यकीय मोठी सेवा करा त्या भी उमेदवार आल्या, पण आपली सीटला नुकसान न होऊ द्या तरी न माघार देणाऱ्या त्या युवा नेत्या समिताताई नदावडकर, ही गावना सरपंच उपसरपंच, आपल्या महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या चळवळीच्या नेत्या इंद्राताई चव्हाण, विविध शेल अधिकारी पक्षांना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य माता बहिणींनो, बटसला आपकी जय. जय आदिवासी, जोहार जिंदाबाद. जय ज्योती, जय शिवराय, जय क्रांती, जय हिंसा. हाय पहिलं घोषणा दिली पण फास्ट घोषणा दिल्या. 1 रुपया टाकडी पत्ता विजय गावित बेपत्ता. जिओ नो टावर, पंजाबवाला नो पावर. वाटी वाटी शिरो, पंजाब वालो हीरो. बिरसा लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे विजय गावित जैसे चोरों से. नीम का पत्ता करवा है, मोदी साला भड़वा है. आजूबाजूला गावाला मोठा युवा कार्यकर्ता माता बहिणी विजय गावितलाच केलं ना भाजप. गया 20-25 वर्षापती घराणीशाही चालवली, जिसे आपू एकला निवडणे किती गया एका बिर्याणी भी खाई देतो आम्ही है ना. अंडा करी बिर्याणी मासची भाजी बदली खाव पडे कोई मुलाचा भाजी. जो गोर करे बसना सामाजिक में सांस्कृतिक में अनेक वर्षापती काम पड़ा. एक सेवा करत एक स्वतःला पाय बनवणारा कन्व्हेक्शन म्हणून इंडिया माध्यमातून सेवा करणारा एक उच्च शिक्षित इंजिनियर
तिला बी आपण पर्याय द्यायचे यो नंदुरबार जिल्ह्यामा एकच घराणा असायचा हमली शाळा बाकीची शाळा चालू देवांना कोणता सरपंचाला उठावून देवांना कोणता आदिवासी पुढारीला उठावून देवांना मनीपोटी हाय मनोभाव मने बायको शरद दादा पोट्या इसनी दुकान चालली पण एकच दुकान चालली ही दुकान बंद पाडू पडे ही दुकान बंद पाडू पडे तो या टपऱ्या चाली आपला बटा आपल्या योजना अपना फंड आदिवासी विकासना फंड थातू असे दिले तिना डोबरा तिला तिना पायला तिला तिने बकरी तिना पाठरा तिला कशो भ्रष्टाचार 100,000 करोड़ भ्रष्टाचार चालू न्यायमूर्ती गायकवाड कोर्टमा टांगती तलवारचा ही गावेत यो विजय गावेत ही मनी माय बेटी पर मणिपुर में इज्जत को कामे ने नावे उरे फिरावा गोई पार करा मैना तिने मुलमती 35 मिनिटं संसद में एक शब्द नहीं ना तिला घर बसाडी देणं तापू तिने जागा निकाली देणं मणिपुर में निषेध म्हणून मोर्चा काढणं तापू आणि ते 9 ऑगस्टला बँग वाजाडीनं उत्सव मनायला नसात 9 ऑगस्ट मनायला नसात म्हणून इस्लामी चमत्कार देखाडो पडी इसला कानपट्यामध्ये पडी इसला इसली जागा देखाडो पडी जागा देखाडा म्हणजे काय लढाई न करायला मिया गाया पुराणाला देवा मिया देणारा देवा मिया इसला बाबासाहेब आंबेडकर देईल आपला एकमत अधिकार का देखाना असं ही मुरजायला फुलला बाजू मटा करासा जुना ता सोना इंद्राबाई ने पंजो पंजाब करू पड़ी तुमला गंजो किरण तडवीराय सामना चिन्ह पर तुमला मतदान कराना मोदीला काही नामिया मोदीने कोई गॅरंटी ना यो देश इंद्रामाई खून तिला गेलचा राजीव गांधीला खून तिला गेलचा महात्मा गांधीला खून तिला गेलाचा गांधी कुटुंबना बलिदानचा त्यागचा गोया स्त्रीमध्ये चित्र कर देणार इंद्रामाई राजीव गांधीला बांब मध्ये उडाय देणार बांब लगाडीना महात्मा गांधीला गोया घाला महिला कौन डाला महात्मा गांधी गोया नथुराम गोडसे जो आरएसएस नो ते आता हिंदू खतरे में हर बाप हिंदू ना खतरे में ये मने माय बाप जनता ये गरीब जनता खतरे में तुम लोग पक्ष खतरा में तुम जन्माचा हिंदू खतरे में कसे काय रही शकी हिंदू पंतप्रधान हिंदू गृहमंत्री हिंदू मुख्यमंत्री हिंदू उपमुख्यमंत्री कसे काय खतरा में कसे काय निष्ठा अपना दिवाली मतले राम मंदिर वही बनाइए और बाबा मंदिर भी बन गया तथा बड़ा मंदिर गई रहना सर हम भी पैसे देना तुम भी पैसे देना टिप गई रहना सर यो भ्रष्टाचार का तो काम है भ्रष्टाचार खूप मोठं वाढी गयो भाजप आपलं पक्षाने मिळा भाजप फक्त 12 भांडवलदार तो पक्ष होता टाटा अदानी अंबानी जिंदाल विक्टर व्हिडिओकॉन बजाज अशा 12 भांडवलदार तो पक्ष वाण्या बावन्न पक्षाचा महागाई कधी चालली गॅस नो भाव वाढी गयो तेल नो भाव वाढी गया डायना भाव वाढी गया महागाई कमी नाही होईल महागाई दिन वाढती काय लागली तुमना आपला आरक्षण खतरा मजा धनगर बेना शेअर सोपारा धनगरसला पहिला बजावर काढली ही सरकार इस्तार धनगरसला आदिवासी आरक्षण देवा म्हणून ये ओरांचा तामिळनाडूनचा नांदरनचा 62,000 शाळा काय 62,000 शाळा ही गव्हर्नमेंट किती द्यायचा या आपलं पोरसोरसा मराठी शाळा में तुमला फी लागी 5,000 3,000 10,000 काती फी देसाठी यो भाजप सरकार मराठी शाळा की दे ध्यान बतावा तुम ही अपनी हक अधिकार की लढाईचा आपली लढाईचा अस्तित्वानी लढाईचा नवीन चेहरा साफ सुथरा चेहरा जिप भ्रष्टाचार ना डाग नमिया
अशा माणूसला निवाड देवा कायम निवाडी देणं तापू एका डाव ना गरीब निघाल लगीन मा जयंती मा विजय गावे चिखलस नो सोपती तो चिखलस निघा का हिला ताईला तिने पोटीला ताईला आपला तुमला तिसरा वाटा पैशाच नाही कर दिले जे आपला पैशाचा तिसरा पैसा आपला मतदान या मतवाला जसे गोळा मागायला निवड केला तसे प्रचंड मत असती बहुमती हमना शादाम 116 बुका कटला 116 बुका ती बघते हम गड्डा असे लीड देजे लीड तुटामा गावन गाव एक हो गए साहब तुम भी एक हुआ ई बात फोन करा ती बात फोन करा बट एक हुआ और इसका संतालक लगानी सुट्टा खावाना आपला 20 तारीखला बिल्कुल 23 तारीखला इसी जागा दे कावला सा इसनो बंगला में हांगे पड़ी जाओ जो एक काव करो हुए इसला परत मुंबई मोकलाना इसला गर्व चढ़ी गयो पैशाची मत बस्ती 97 मार्च आकाश में प्रेम आला तुमला हमला जरा किंमत ना तुम हम तो जेडपी सदस्य कारण दिया पाणी कपी जाला हम बशी राहते ये ना काय मस्त ये शिवबाचा बागज उतर तो गावी साहेब येतो कसा किलवानच बशी राहता आपलं लोक किंमत जातीसला दिन बनवाया बसला मनसभेत बसीला कोई अपना दखल देताना कोई अपना भाव देताना कोण आपली किंमत करताना मतदान आहे ना तो तुम्ही यामध्ये का तुम्ही गोरगरीब जनता दे काय तुमना मत किमती मतचा एक मत्ती जिती शकत अक्षर समजून ना सर मागे पत्रकार साहेब जरा सांगा ना गाण्या पारे वाक्याने ना मा ससनाचा काय ते तका विचार खाय दिले तर भोगू बांधली जा मला माहितीच आहे खावाला येते तिची सगळं काय तुम्ही जागा मटण खायली सकाळी उठून गए चालू दादा तो कुठून आले शेचारी हारो आहे ना तो बांबे बांधली दे शाकार तो काकी गोज आहे शाकार खावन पाला एक नंबर असते तुमला हमला विचार करू पड़ी आज परिवर्तन ने वारों सा बदल हवा किरण दादा हवा बदल हवा किरण दादा हवा यो देश में कांग्रेस ना जब बलिदान है तो नंदुरबार जिल्हो कांग्रेस ला माननारो सा यो देश नो मालक आदिवासी सा मूळ निवासी सा तो या देश ना मालक राहुल गांधी आठी गयो शरद पवार साहेबाका आदि अनादि काळापासून वास्तव्य करत आलेला जंगलचा मालिक या आदिवासीचा तुम खरा म्हणून मालकात भाजपाक हे वनवासी आहे वनवासी म्हणजे काय तुम वल्म भटकी न कतती येणार आणि तुम राहू बता ऑस्ट्रेलिया को चंडाल देतो आक ये ऑस्ट्रेलिया का है इनका डीएनए आदिवासी में है ये इंडिया का खजाना बेचता है अरे भाव चंडेल का बंडल तू देखिए हम लोग इतिहास बिरसा मुंडा ने उल्या था एक रंग ने उल्या था खजाना ने उल्या था जामवीर पुरुष या आदिवासी बड़ा नेता जिसना इतिहास बनावचा हमने दखल ना लेता तुम म्हणून राहुल गांधी आका इस देश के मूल मालक हो आप ज्या ठरावा तावळी बट्टासवाली ने चाल जे आपण अपनी संस्कृतीचा आदिवासी दलित मुस्लिम ओबीसी एसबीसी एमटी बट्टासवाली ने चाल जे आपण 70% 80% सा तर आपण मला डिस्टर्ब न करता अपनी संस्कृती मानचा आपण बट्टासने माय बेटासने आदर करते कोणी माय बेटीनी फटफटी बंद करी काय ताई बंद पड़ी गई नसाली देव ताई पेट्रोल सारी गया ये आपने तुमनी संस्कृती सा ये आदिवासी की संस्कृती सा कोणी बाय बेटी पर नजर न टाकाव तो पेट्रोसिटी कराव ना शांतता ती चालेल नसा शांतता ती हमो मत मागे नसा आणि शांतता ती जगेल नसा
पण लोकशाही में तुम ज्या करसा बदल करसा तर नक्कीच बदल होईल. कारण तिसरी मानसिकता अशीच तुम्हाला एकत्र लेवानी मानसिकता सोबेन सोमा एकत्र लेवा अशीच तिसरा लोकसभा मध्ये गाडी देणार तुम्हाला 300 400 आमना 100 नवीन 50 नवीन भेटला तर तिना दणका देणं तुम्हाला 400 500 दणका कर देणं आहो आणि तुम्हाला जागा देकाडी देणार. आपण खूप रीतीने वाजवलं देण्यात आला. तसेच मला सारंगकडे शादनू भाषण करा जरा माफ करा टाइम खूप कमी सर खूप नेता बोलणार सर येणाऱ्या 20 तारीखला 1 नंबर बसा छोटानी मुझे एक नंबर ना बटन पर जुना तासोना इंद्रामायण पंजाब करा गंजा आणि डायरेक्ट 23 तारीखला बँड वाजवावा आणि एन्जॉय करावा नंदुरबार जावा. थांबू आपकी जय जय आदिवासी जोहार जिंदाबाद. धन्यवाद मोहनदादा. बघा आपण काही गोष्टी विसरून जातो परंतु मतदार जागरूक असतो आणि एका मतदाराने बरोबर येऊन पाठवलंय की आता लाडकी बहीण म्हणतात आणि हे जे भाजपवाले डॉक्टर गावित साहेब एका ठिकाणी वक्तव्य केलं होतं की मासे खाल्ल्याने महिलांची चामडी चमकते आणि असा महिलांचा अपमान त्यांनी केला होता. हे जागरूक मतदारांनी इथे चिठ्ठी पाठवली होती. तर महिलांचा असा अपमान करणारे लाडकी बहीण कसं काय म्हणू शकतात? म्हणूच शकत नाही. आणि म्हणून आपल्या पंचसूत्रीमध्ये सुद्धा एक घोषणा आहे की प्रत्येक महिलांना महालक्ष्मी योजनेतर्फे 3000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नये. 100 दिवसाच्या आत ही गोष्ट आपली पूर्ण होणार आहे. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत इंदिरामाय. आपल्याला माहिती आहे आणि अशा बघा एक या वयात सुद्धा इतकं चैतन्य ज्यांच्यामध्ये आहे अशा आपल्या आवडत्या इंदिरामाय यांना सांगतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन द्यावं. आपले आवडते खासदार गोविंददादा पाडवी इथं हजर झालेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या जसं आपण गोवादादांना निवडून दिलं तसंच किरण तडवी रावसाहेबांना सुद्धा आपण 1 नंबरच्या पंजाच्या बटनवर मत देऊन विजयी करा. इंदिराबाद. आज या दमडाई गाव शेतकरी शेतमजूर कष्ट काबाड करणारे म्हणे माया बहिणी म्हणे कवच नका नाचत तिसना आभारी से अभिनंदन. तुम्ही मला प्रत्येक गावी लक्षण रे काय नाही तुम्हाला भारत तुला आणि ही ठिकाण हमला गोवल दादाला आणि लाल सलाम आणि ही ठिकाण आम्ही नवीन उमेदवार येईल असं किरण दादा तडवी आणि जे ही मंचपची नासत पूर्ण नेतागत मला नावानं माहीत आणि मला जी संधी देणार असत ते मिनिटं बोलवानी आता खूप खूप आभारी मला. आणि आज तुम्ही विजय गावीतलं बोलूला गाडी घेणार 2003 ला 2003 ते 2008 पर्यंत हा जिल्हा परिषद सदस्य असली माझे सर. तो टाइमला काय बोलला
हा मुझको 1000 रुपयातला 1000 रुपया पण हा जिल्हा परिषदला निवडी आणली हा आणि आम्ही अरे यो विजय गावित आदिवासी यो आदिवासी विकास मंत्रीच आता आम्ही बटा लोकसला सवयला गाडी दिलो आज लाडकी बाई नो आता बोटला कसला सवय किसानीला गाडलो असत आम्ही ज्या उमेदवार असत त्याचा उमेदवार करोडो रुपये खर्च करत तवा निवडीन येत्या बिचारा संसद मध्ये जात अरे विजय गायकला लाज वाटतोय आदिवासी नो जात नो दाखला पण निवडी आलो तू आणि आदिवासीसनी फसवली अरे तू आदिवासीसना विकास मंत्री असत थांबना आदिवासी लोकच नो काय विकास करलो तू अरे तू काय वाटलो नो टाळा डोबळा टाळा पकड्यो हा बैलगाडा टाळा अरे आदिवासी लोकच नो यो विकास सका आणि काय वाटलो लाखो बैलगाडा त्या काया पाईप आपण ते फटफटे मशीन आता पटा आपला आदिवासी यो विकास करी गेलो आज अरे तो मोदी सरकार भी का लागो 15 लाख रुपये आदिवासी ने खाता पटाके आपण या बाय पटे कवी उठलो आणि खाता काढता फिरू मटा 1 रुपये टाकलो ना लबाडतो मोदी सरकार अरे तिने बायकोच ना तर तिला काय मालूम चोलानी जागा काय लागत तिला भी पोरे चोरे रहत बायको होती आता तिला भी बायको आणि आज यो विचार करा तू कजे या नंदुरबार जिल्हा में ये हिना गावेत ये धंबडाय गावला दत्त लिहिल्यात दत्त म्हणजे सुसलम सुबला करली इसं ती हिना गावीत ना काय विकास करलो आता का पायो हो तुमला गावला हिना गावीत बोला मनसुबूर काय तुमला देणे आता घरकुला भेटलं का अरे 1,20,000 ना घर ना देईन तर किसाने आदिवासी ती आपली बाई आणि आदिवासी मंत्री किसान आता तिने करता आदिवासी समाज ना आपले लोक उभं राहील असं तिचं आपण गोवन दादाला भरी 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 नन पेट्यो पंजाला मतदान टाकीन भरी भरी तेल पेट्यो मोकन परती गावला इने करता आपलं किरण दादा असं ना आता मतदान पंजाल करता की ना तू टाका मला मतदान करवायला होईल तर आपलं किरण दादा असा तुमने जे काम होईल त्या काम करायला तयार होणार आणि आम्ही काँग्रेस पक्ष मार्फत काय लागू करणार बाय होल ही ठिकाणं गोवतात येणार आपण तवा जाहीर करलेला पण काँग्रेसनं आपलं मुख्यमंत्री काय बसलो ना म्हणून आपला आता पंतप्रधान आपलं बसलो ना म्हणून आपला 1 लाख रुपये भेटला ना पण आम्ही आता लाडकी बहिणीला काय देणं असं तर आपलं काँग्रेस पक्ष मार्फत आपलं मुख्यमंत्री पणी आता 4 लाख रुपये द्यावं 4,000 सुशिक्षित बेरोजगार पोरेसला द्यावं आणि 3,000 आयोबायासना खात्यात टाकावं सर आणि आम्ही शेतकरीसनी करता 3 लाख कर्ज माफ करावा असं तिने करता पंजाला मतदान करवाना का ना आणि जा आम्ही या विजय गावित असत तो विजय गावित काय वर्ष होतो मुख्यमंत्री आदिवासी मुख्यमंत्री अरे शेतकरीसनी करता तू काय करलो असं टाकलं शेतकरीसना काय करलो तू जलस्वराजला ताबीत बटा खाई गयो तू आदिवासीनं बटा भकास करी देनो कोणता विकास करी देनो असं तो आणि ज्या महिला न्याय अत्याचार होय तिने बद्दल तुम आदिवासी असताना तर सध्या एकलब्ज बोलताना आदिवासी काय काम नसत तू म्हणून आपलं किरण दादा बोललं म्हणून तिला मतदान करता आतला बोलीन बेशब्द समाप्त करू म्हणे आयोबायसला लाल सलाम धन्यवाद इंद्राताई ताई न बेनी रह गयात बट्या माता बहिणी शिर्डी शनी सिंगापूर देवमोगरा माता महाबळेश्वर बॉम्बे जाही तिसला एसटी में 1 रुपयानो टिकीट न लगाव फुकट टिकीट सा इंद्राताई इसराय गए बट्ट जे आचारी पड़ी तिसला किडनी फेल हो गई लिवर फेल हो गया कोला कैंसर हो गया तिसनी करता 25 लाख रुपया नो इमोचा
हॅलो, हे बघा, आत्ता एक मोठी सभा सारंगखेड्याला सुद्धा आहेत आणि तिथं सुद्धा आपल्या नेते मंडळींना जायचे आहे. म्हणून मी गोवालदादांना विनंती करतो की फक्त आपण इथं जमलेले सर्व जे आपले सुज्ञ मतदार आहेत त्यांना एक विनंती करायची आहे. तर गोवालदादा यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं म्हणावं. टाइम कमी आहे. टाइम कमी नाही, नेमान बोला. मान्य व्यासपीठ सर्वांचं नाव घेऊ शकत नाही आणि धमडायला उपस्थित आपण सर्वजण, सर्वांना नमस्कार. पहिले आपण सर्वांना मी तर आभार मानू इच्छितो की आपण सर्वांनी मला एवढं भरघोस मताने विजय केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. जास्त राजकीय भाषण नाही करणार, मला त्यांनाही पुढे निघायचं आहे, मलाही पुढे निघायचं आहे. पण आपल्याला एक सांगू इच्छितो की ही निवडणूक, लोकसभा निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने होती आणि निश्चितपणे मला वाटतं की काँग्रेसची लाट आहे, जिल्ह्यात लाट आहे आणि नंदुरबार लोकसभा क्षेत्रात लाट आहे असं दिसून येतं. आणि अनेक विषय आहे, अनेक मुद्दे आपल्यासमोर उपस्थित करण्यासारखे. पण आपण सर्वांनी मला मतदान केलं, मला आशीर्वाद दिलं. निश्चितपणे मी पार्लिमेंटमध्ये असो, संसदेत असो, माझ्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करतो आहे, मंत्र्यांची भेट घेतो आहे आणि येत्या काळात पण अजून काम करत राहील. फक्त आशीर्वाद राहू द्या एवढंच विनंती करेल मी. आणि एवढंच सांगू इच्छितो की नंदुरबार विधानसभामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसच राहणार आहे, हे स्पष्ट आहे. भाजपचे जे उमेदवार आहे डॉक्टर विजयकुमार गावित, अजून नंतर माझ्या लोकसभेला मी त्यांचं नाव डायरेक्ट घेतलं नाही, आज पहिल्यांदा घेतो आहे. पण ते डॉक्टर आहे की नाही मला त्याच्याबद्दल शंका येते. का जेव्हा एक डॉक्टर आणि एक मंत्री इतकं वर्ष राजकारणात अगर असं सांगत असेल की मासे खाल्ल्याने ऐश्वर्यासारखे डोळे होत असेल, तर मलाही प्रश्न पडतो की यांची डिग्री फर्जी आहे की काय आहे. ते जाऊ द्या, बायांची इज्जत घ्यायला बसला आहे म्हणतो, अपमान आहे. म्हणजे काय आपल्या मुलींनी फक्त काय मासे खाऊन घ्यायचे आणि सुंदरता सर्व असतं का? खूप गंभीर विषय आहे. तसंच आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काय जबाबदारी पार पाडली आहे? किती वर्ष मंत्रिपद भोगलं? काय प्रकल्प आणलं का? मुलांना रोजगार दिलं का? आदिवासीची परिस्थिती बदल झाली का? जिल्ह्याची परिस्थितीमध्ये बदल झाला का? खूप मोठे प्रश्न आहे. मला तर निश्चितपणे मोठा प्रश्न पडतो की हे डॉक्टर आहे का मंत्री आहे का काय म्हणून आहे. मला तरी वाटतं की हे ना लायकीचे डॉक्टर आहे, ना लायकीचे मंत्री आहे, ना धड लायकीचे लोकप्रतिनिधी आहे. आणि निश्चितपणे लोकांनी विचार करायला पाहिजे की नवीन चेहरा आहे आज आपल्याकडे, किरण तडवी साहेब आहे, ते निश्चितपणे अनेक विषय मांडतील, अनेक विषय ते हाताळतील. आणि आम्ही सर्व लोकसभामध्ये एकत्र त्यासाठी आलो आहे, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहे. आम्हाला खरोखर विकास पाहिजे आहे. लोकसभाच्या निवडणुकीत आपण पहिले ठरवलं होतं की 3 खिडकी बंद करायची आपल्याला. पहिली खिडकी तुम्ही सर्वांनी बंद केली, ठीक आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची खिडकी ती इथे बंद करायची आहे. तिसरी आपला बंद होऊन जाईल. दुसरी बंद करण्यासाठी आज आपण सर्व एकत्र आलो आहोत. आणि खरं आहे डॉक्टर विजयकुमार गावितने मागच्या वेळेस मंत्रीपद असताना 6,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्याचे पेपर मी स्वतः वाचून काढले. साधा मंगलसूत्रमध्ये पण त्याने भ्रष्टाचार केला. इतका खतरनाक मंत्री आहे, तुम्ही विचार करा. आता नवापूरवरून आलो मी, तिथे पण एक गावित परिवार आहे, शहादामध्ये पण आहे, तेही मान्य करतो मी, शहादामध्ये पण आहे.
पण रामायणची एक कथा आठवण करून देतो मी आपल्या सर्वांना. विभीषणने रावणचा भाऊ होता, रावणचा साथ सोडलं आणि रामाबरोबर भगवान राम बरोबर गेला, म्हणून रावणचं वध झालं. तसंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नंदुरबारमध्ये पण डॉक्टर विजय कुमार गावितजींनी भाऊने सोडलं आहे, काँग्रेसमध्ये आलाय आणि निश्चितपणे इकडच्या रावणचा वध होणार म्हणजे होणार. पब्लिक इथे जोरात आहे, मला वाटतं वातावरण टाईट आणि एकदम जोरात फाईट होणार आहे इथे. म्हणून मी जास्त बोलत नाही. आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो की किरणराव साहेब इंजिनियर आहे, प्रामाणिक आहेत. त्यांनी माझ्या वडिलांसोबत असताना इंजिनियर म्हणून तिथे काम केलं आहे, मला अनुभव आहे. त्यांचे जे रस्ते काम होते निश्चितपणे मला वाटतं विकासासाठी ते काम करतील आणि प्रामाणिक आहे. त्यांना जास्त राजकारण करत नाही, त्यांना एवढंच दिसतं विकास करायचा आहे. आणि त्यांनी पाहिलं की नंदुरबार विधानसभा विकास नाही कमी पडतो आहे, तर निश्चितपणे ते मेहनत घेतील अशी मला खात्री आहे. म्हणून मी माझं 2 शब्द इथेच संपवतो. पण एवढं सांगू इच्छितो की 20 नोव्हेंबरला आपण सर्वांनी पंजाच्या चिन्हावरती पहिल्याच क्रमांकावरती त्यांना मतदान करून इथे काँग्रेसची सीट निवडून आणावी एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गोवाल साहेब. आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की फक्त गावी आज जमलेल्या तमाम माझ्या बांधवांनो, भगिनींनो व सगळे आई, दरवेळेस मी जेव्हा दमडाईला आलो तेव्हा मला असंच प्रेम भेटलं. आज पण जी मिरवणूक होती स्टेजपर्यंत ती बघण्यासारखं होतं. आज थोडं सारंगखेडा सभा असल्यामुळं आज 3 सभा आहे खरं म्हणजे, दमडाई, फुलसरा आणि सारंगखेडा. त्याच्यामुळे मी फक्त विनंती करायला आलोय की मी इंजिनियर किरण दामोदर तडवी, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडनं मला उमेदवारी भेटलेली आहे. तर येत्या 20 तारखेला आपलं 1 नंबरचं बटन आहे. 1 नंबरच्या बटनवर सगळ्यांनी भरघोस मतांनी ईव्हीएम मशीनवर बटन दाबून मला आशीर्वाद द्या, जेणेकरून जे काही कामं असतील ते मी करू शकतो. जसं आता गोवलदादा बोललेच का मी त्यांच्या वडिलांबरोबर मंत्रीसाहेब केसी पाडवींबरोबर दडगावमध्ये भरपूर काम केलंय आणि त्यांनी माझ्या कामाचं वेग पाहिलेला आहे, क्वालिटी पाहिलेली आहे आणि काम कसं करून घ्यायचं ते पाहिलेलं आहे. तर मला जे अनुभव आहे तिथून मी अनुभव घेतलं. 12 वर्ष नोकरी केली, नंतर बिझनेस केला ड्रीम कन्स्ट्रक्शन, त्याच्यात अनुभव घेतलं. त्याच्यामुळं जे काही कामं असतील ते मंजूर करणे आणि चांगल्या रीतीने करणं याचा मला दीर्घ अनुभव आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी करल. जसं मी परवा बोललो का तुम्हाला आमदार नाही निवडायचंय, तुम्हाला एक सालदार निवडायचंय. मी तुमच्यासाठी सालदार बनून जे कामं सांगितले ते सगळं करणार आहे, काही चिंता करायची नाही. आता त्यांना काही जास्त मुद्दे उरले नाही.
मला एकच म्हणायचं, ते म्हणतात हिंदू खतरे में. जे हिंदू खतऱ्यात होते, मग तुम्ही आदिवासी विकास म्हणता, मंगळसूत्र जे आपले आई बहिणी ज्यांचे लग्न झाले, मंगळसूत्र मध्ये मी भ्रष्टाचार, जसं मोहनदादांनी सांगितलं का गायकवाड समिती नेमलेली आहे, पण त्यांचंच सरकार असल्यामुळं त्यांच्यावर चौकशी झाली नाही. पण आता जेव्हा सरकार बदलणार तर निश्चितच त्यांच्यावर चौकशी होईल, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. दुसरं सांगायचंय का आपण ज्यांना आई मानतो, गौमाता, असं 70 75 हजाराला आपल्या गुजरात मधून गाया आणून आपल्या सगळ्यांना सबसिडी 20,000 रुपये घेऊन सगळ्यांना 70,000 रुपयाचे गाया दिले, आणि त्याच्यात पण मोठा भ्रष्टाचार झाला. म्हणजे जो माणूस मंगलसूत्र मानत नाही, गौमाताला मानत नाही, तो आज हिंदुत्वाची गोष्टी करतोय, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि येत्या 20 तारखेला 1 नंबर बटनवर दाबून मला भरघोस मताने निवडून द्या, जेणेकरून मी तुमच्या सेवेला तत्पर राहील. मला सारंगखेडा जायचं असल्यामुळं मी आज कमीच बोललो, पण भरपूर वक्ते आहेत बोलायला. तुम्ही शांतपणे त्यांच्या भाषण ऐकून घ्या, ते त्यांच्या मनोगत व्यक्त करतीलच. धन्यवाद. जय आदिवासी, जय विरसा.